आतमध्ये पण आहे. हो ना, मग निर्णय घेतील ना ते. अजिबात नाही. आम्ही कुठे घेऊन फिरलो नाही. आम्ही कुठे घेऊन फिरलो नाही. आमच्या टेबलावरती आहे. ज्या अशिक्षित लोक आहेत त्यांना दाखवावं लागेल ना कसं बटन दाबायचं ते. मग तुम्ही त्यांना पहिलं सोडा, मी हजर करेन. नाही सोडता आले की लगेच नाही सोडणार. मग मी बघा मी सर, आज मतदान केंद्रावरती खरं तर तुम्ही पोलिसांवरती रागावलात आणि तुमच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. मग तुमच्या बूथ वरती खरं तर एक पुठ्ठ्याचं डमी मशीनची जी प्रतिकृती आहे ती तुमच्या कार्यकर्त्यांकडून तयार करण्यात आलेली आहे. लोकांना जनजागृती मतदानाच्या संदर्भात होण्याकरता, परंतु त्याच्या संदर्भात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. काय सांगाल? आमचे कार्यकर्ते हे आचारसंहितेचा कुठलाही भंग न करणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही जिंकणारे उमेदवार आहोत, त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही. 100 मीटरच्या बाहेर जर बूथ असेल, टेबल असेल तर गोष्ट वेगळी होती. आमचं टेबल मतदान केंद्रापासून 300 मीटरच्या अंतरावरती असताना आणि एका पुठ्ठ्याला आपण हे लावून ज्या गरीब लोक आहेत ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ते आम्ही आमच्या टेबलावर ठेवलं होतं. परंतु आज ईशान्य मुंबईची परिस्थिती अशी आहे की ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे की संजय दिना पाटलांना लोकसभेत पाठवायचंच आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रेशर आणि अत्यंत घाबरलेली आहे. आणि ते घाबरली म्हणूनच त्यांच्याकडे त्यांच्या जिंकण्याचा विश्वास नसल्यामुळे प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांना त्यांनी बळजबरीने जबरदस्तीने कामाला लावलेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे आमचं यंत्र आम्ही पुठ्ठ्याचं यंत्र जे बनवलं होतं त्या टेबलावरच्या 3 जणांना जबरदस्तीने अटक केली आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. परंतु आम्ही नंतर निवडणूक आयोगाशी बोलून त्यांना आम्ही बाहेर काढून घेतलेला आहे. सर, ज्या ठिकाणी ही संपूर्ण गडबड झालेली होती, ज्या बूथवरती मतदान केंद्राच्या बाहेर, तिथे भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील थोड्या वेळापूर्वी येऊन गेले. खरं तर त्यांनी तुमच्यावरती, अर्थात दोन्ही राऊत तुमचे मोठे बंधू तुमच्यावरती आरोप लावलाय की तुमच्या पायाखालची वाळू घसरते हरताना पाहतायत, म्हणून हे अशा प्रकारचे धंदे जे आहेत ते तुमच्याकडनं करण्यात येतात, असा त्यांचा थेट आरोप. असं आहे, आम्ही जर हरत असतो तर त्यांनी सगळे आक्षेप घेतले असते का? आणि किरीट सोमय्याला काही काम धंदा नाही. किरीट सोमय्याला आता या विक्रोळीमध्ये फक्त आमच्या मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम दिलेलं आहे. गेल्या वेळेला त्यांची सीट कापली, आताही त्यांची सीट कापली. किरीट सोमय्याला भारतीय जनता पार्टीमध्ये 0 किंमत आहे आणि म्हणून तो आपलं काहीतरी दाखवण्यासाठी तो विभागामध्ये फिरून आमच्यावरती आरोप करायचे. किरीट सोमय्यांनी जर संजय राऊत माझ्यावर आरोप जर नाही केले तर भारतीय जनता पार्टी त्यांना परत घरी बसवेल. म्हणून आरोप करण्यासाठी किरीट सोमय्याला इकडे फिरवत आहेत. परंतु मी निश्चित सांगतो की किती जरी काही म्हटलं तरी संजय दिना पाटील जिंकणारच आहेत. संजय दिना पाटील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती अशी आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब, राहुल गांधी यांना प्रचंड देशामध्ये सहानुभूती मिळत आहे. आणि या सहानुभूतीवरती या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 30 ते 32 सीट 100% जिंकणार आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि म्हणून हे सर्व गोष्टी ते चुकीच्या गोष्टी ते करत आहेत. ईशान्य मुंबईचा इतिहास पाहिला तर सुब्रमण्यम स्वामी असतील, प्रमोद महाजन असतील, गुरुदास कामत असतील, असे दिग्गज नेत्यांनी इथे निवडणूक लढवली आहे. मात्र यावेळी या मतदारसंघात जो घोळ झालाय, पैशात वाटण्याचा आरोप झालाय, अशी परिस्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती. यावर्षी नेमकं असं काय झालंय की या सगळ्या घटना घडत आहेत वारंवार? मुंबईमध्ये 6 मतदारसंघ आहेत, परंतु ईशान्य मुंबईतच 3 वेळा का पैसे पकडले गेले? का पकडले गेले? ईशान्य मुंबईमध्ये आजपर्यंत कधी पंतप्रधान आले नाहीत. आज संजय दिना पाटलांना हरवण्यासाठी नरेंद्र मोदींना रस्त्यावरती यावं लागलं. राज ठाकरे फिरतायत, नारायण राणे फिरतायत. याचा अर्थ सरळ आहे की संजय दिना पाटलांचा विजय निश्चित असल्यामुळे भारतीय जनता पार्टी सगळं घाबरलेली आहे आणि म्हणून हे असे आरोप, असे प्रकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. परंतु आमच्या ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे यावेळेला की यावेळेला संजय दिना पाटील लोकसभेत जाणार आणि जाणारच. एकीकडे तुम्ही म्हणतात की संजय दिना पाटलांचा हा विजय निश्चित आहे, परंतु दुसरीकडे तुमचे विरोधक म्हणतात की
4 जून नंतर तुमच्याच पक्षातील अर्थात शरदचंद्र राष्ट्रवादी पक्ष आणि अर्थात युबीटी अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत आणि 4 जून नंतर हे सगळे आमदार नेते मंडळी जे आहेत ते फुटणार आहेत असा दावा मोहित कंबोज यांचा. कोण आहे मोहित कंबोजा? भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मोहित कंबोज हा महाराष्ट्रातला बँकांना फसवणारा एक बोगस माणूस आहे. त्याच्यावरती अनेक बँकांना फसवण्याचे आरोप आहेत. त्यांनी काय सांगावं याच्यावरती आमचा विश्वास नाही. शिवसेना मजबूत आहे, कोणी फुटणार नाही. पण तुम्हाला मी एक खात्रीने सांगतो की 4 जून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला कळेल कोणाचे आमदार खासदार फुटत आहेत. याची प्रचिती तुम्हाला 4 जून नंतर येईल. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांमध्ये आपण देखील येता. आपल्याशी काही संपर्क झालाय का कोणाचा, किंवा आपण कोणाशी बोललात का या संदर्भात? मी कोणाशी बोललो नाही. मला प्रचंड प्रेशर आहे. माझ्या लोकांवरती इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतायत, मलाही प्रेशर करतायत. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. मला किती प्रेशर केलं, मला किती त्रास दिला. माझा भाऊ संजय राऊत आहे, 3.5 महिने त्यांनी तुरुंगात काढलेले आहेत. वेळ पडली तर मी तुरुंगात जाईन, परंतु भारतीय जनता पार्टी पुढे गुडघे टेकणार नाही. ही माझा पक्का निश्चय आहे. त्यामुळे किती मला त्रास देऊ दे, किती मला प्रेशर करू दे, हा सुनील राऊत आणि त्याचं सर्व फॅमिली ही कट्टर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी आहे, उद्धवजींवर प्रेम करणारी आहे. त्यामुळे या अशा प्रेशरला, अशा त्याला आम्ही घाबरणार जराही नाही.